जय श्रीराम. सार्थश्री दासबोध. दशक चौथा. समास 10वा. मुक्ती चतुष्टय. समासाच्या 22 ओव्यांपर्यंत श्री समर्थांनी त्यांच्या काही रूढ असलेल्या विश्वरचनेची कल्पना वापरली आहे. तिच्या आधाराने भूलोक व स्वर्गलोक यांचे वर्णन सांगून पहिल्या 3 मुक्तींचे स्वरूप स्पष्ट केले आहे. मुळात ब्रह्म अव्यक्त व आकाररहित आहे. तेथेही व्यक्त व साकार सृष्टी वगैरे काही नसते व नव्हते. त्या निरागस ब्रह्मामध्ये एक स्फुरण उद्भवले, तो अहंकार होय. त्यातून पंचभूतात्मक सृष्टी कशी निर्माण झाली याचा विचार ज्ञानदशकात म्हणजे 8व्या दशकात केला आहे. ते अहंकाराचे स्फुरण शक्तिरूप असते. त्यातून तेज प्रकटते व त्या तेजाच्या आधाराने जिकडे तिकडे पाणीच पाणी भरून गेले. त्या पाण्याचा आधार घेऊन शेषाने आपल्या मस्तकावर पृथ्वी उचलून धरली. 56 कोटी योजने इतका पृथ्वीचा विस्तार आहे. तिच्या भोवती 7 सागरांचा वेढा आहे. मध्ये मोठा प्रचंड मेरू पर्वत आहे. 8 दिशापालकांचा समूह हे सगळे अंतर वेढून संरक्षण करतो. तो प्रचंड मेरू सोन्याचा आहे. पृथ्वीला तोच आधार देतो. 84,000 योजने त्याची रुंदी आहे. त्याची उंची मोजणे शक्य नाही. तो भूमीत 16,000 योजने आत गेलेला आहे. रक्षणासाठी त्याच्याभोवती लोकालोक पर्वताचा वेढा आहे. त्याच्या अलीकडे हिमालय आहे. तेथे सगळे पांडव गळून पडले. फक्त धर्म आणि यमदेव दोघेच पुढे गेले. हिमालयातून जायला वाट नाही, कारण वाटेमध्ये प्रचंड सर्प पसरलेले आहेत. बर्फाच्या थंडपणाने आराम भोगणारे ते सर्प पर्वतासारखे दिसतात. त्याच्या अलीकडे टोकाला बद्रिकाश्रम व बद्रीनारायण आहे. मोठे मोठे तपस्वी मोक्ष पावण्यास देह ठेवण्यासाठी तेथे जातात. त्याच्या अलीकडे बद्रिकेदार आहे. लहान थोर सगळे ते पाहून येतात. असा हा मेरू पर्वताचा सगळा विस्तार आहे. त्या मेरू पर्वताच्या पठारावर किंवा सपाटीवर वाकड्या तिकड्या दिशांना 3 शिखरे आहेत. ब्रह्मा, विष्णू व महेश आपल्या परिवारासकट तेथे राहतात. ज्यावर ब्रह्मा राहतो ते शिखर साध्या दगडाचे आहे. विष्णू राहतो ते शिखर पाचूचे आहे आणि शंकर राहतो ते शिखर स्फटिकांचे आहे. त्याला कैलास म्हणतात. विष्णूच्या शिखराचे नाव आहे वैकुंठ. ब्रह्मदेवाच्या शिखराचे नाव आहे सत्यलोक. त्याच्याखाली अमरावती नावाचे इंद्राचे स्थान आहे. तेथे गण, गंधर्व, लोकपाळ सगळे 33 कोटी देव राहतात. सप्तस्वर्ग व सप्तपाताल असे 14 लोक मेरू पर्वतावर बसलेले आहेत. तेथे कामधेनूंचे मोठे कळप आहेत. कल्पवृक्षांची असंख्य जंगले आहेत. जागोजागी अमृताने भरलेली सरोवरे उचंबळत असतात. तेथे खूप चिंतामणी आहेत. हिऱ्याच्या व परिसाच्या खाणी आहेत. तेथील जमीन सोन्याची असल्याने सारखी लखलख करते. तेथे नवरत्नांची पाषाणशिला आहेत. त्यांची अतिशय सुंदर प्रभा आजूबाजूला फाकते. तेथे सदा सर्व काळ हर्ष व आनंद भरलेला असतो. त्या ठिकाणी जेवण अमृताचे असते. दिव्य सुवास असलेली दिव्य फुले असतात. अप्सरांपैकी अष्टनायिका व गंधर्व यांचे गायन सारखे चालू असते. तेथे तारुण्य कधीच कमी होत नाही. कोणाला रोग व्याधी कधी होत नाही. कोणाला म्हातारपण आणि मरण कधीच येत नाही. तेथे एकापेक्षा एक सुंदर असतात. एकापेक्षा एक चतुर असतात. तसेच ज्यांच्या धैर्याला, औदार्याला आणि शौर्याला काही सीमा नाही असे लोक असतात. तेथील देह दिव्य प्रकाशमय असतात. तेथील रूप विजेप्रमाणे लखलखणारे असते. यश, कीर्ती आणि प्रताप यांना तेथे काही मर्यादा नसते. ते स्वर्गभुवन असे आहे. सगळ्या देवांचे ते राहण्याचे ठिकाण आहे. त्या स्थळाचा महिमा सांगावा तेवढा थोडाच होईल. या जगातील वास्तवात ज्या देवाची उपासना केलेली असते त्या देवाच्या लोकात मृत्यूनंतर राहायला मिळते. सलोकता मुक्तीचे लक्षण असे आहे. आता देवलोकात राहायला मिळणे यास सलोकता म्हणतात. देवाच्या जवळ राहायला मिळणे यास समीपता म्हणतात. ही दुसरी मुक्ती होय. देवाचे रूपच आपल्याला यावे ही स्वरूपता तिसरी मुक्ती होय. उपासना करणाऱ्या जीवाला देवाचे स्वरूप जरी प्राप्त झाले तरी श्रीवत्स, कौस्तुभ आणि लक्ष्मी या गोष्टी त्याला मिळत नाहीत. स्वरूपता मुक्तीचे लक्षण असे आहे. या 3 मुक्ती सायलेले जीव पुण्यवान खरे. त्यांचे वास्तव्य स्वर्गलोकात असते हे देखील खरे. परंतु जेव्हा त्यांचा पुण्यक्षय होतो तेव्हा त्यांना स्वर्गातून खाली यावे लागते. जोपर्यंत पुण्यसंचय असतो तोपर्यंत स्वर्गात राहून तेथील सुखे भोगता येतात. पण पुण्याई संपली की देव जीवाला खाली ढकलून देतात. देव मात्र आपण कायम तेथेच राहतात. या कारणासाठी 3ही मुक्ती नाशवंत आहेत. सायुज्य मुक्ती मात्र शाश्वत आहे, कायम टिकणारी आहे. असे वर्णन करतो ते लक्ष देऊन ऐका. या मुक्तीचा भावार्थ असा की जोपर्यंत उपासना मायेच्या किंवा व्यक्ताच्या किंवा दृश्याच्या कक्षेत वावरते तोपर्यंत जीवाची वाढ होत राहिली तरी त्यास आत्मसाक्षात्कार होत नाही. सलोकतेच्या अवस्थेमध्ये जीव भगवंताच्या स्मरणात व वातावरणात राहतो. समीपतेच्या अवस्थेमध्ये
तो भगवंताच्या सानिध्यात व सहवासात राहतो. स्वरूपतेच्या अवस्थेमध्ये तो आत बाहेर भगवंताचे भरून जातो. भगवंतावरील प्रेमाच्या या 3 चढत्या अवस्था आहेत, परंतु त्यांच्या पलीकडे जाऊनच परमात्मा स्वरूपात विलीन व्हावे लागते. सगुणातून निर्गुणात जायला हवे. देहबुद्धीतून देहबुद्धीत गेल्यावर तेथे न थांबता पलीकडील आत्मबुद्धीत जाणे आवश्य असते. कल्पांताच्या वेळी हे विश्व नाश पावते. पर्वतासकट पृथ्वी जळून जाते. त्यावेळी सगळे देव नाहीसे होतात. मग त्या संहारामध्ये पहिल्या 3 मुक्ती कशा टिकणार? त्यावेळी निर्गुण परमात्मा स्वरूप जसे आहे तसेच निश्चल राहते. त्या निर्गुणाची भक्ती देखील तशीच निश्चल राहते. सायुज्य मुक्ती ही अशी आहे. निर्गुण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अनन्यपणे विलीन झाले की सायुज्य मुक्ती मिळते. स्वस्वरूपात समरस होणे हीच निर्गुण भक्ती व हीच सायुज्यता समजावी. सगुण नाशवंत म्हणून सगुण भक्ती नाशवंत असते. निर्गुण शाश्वत म्हणून निर्गुण भक्ती कायम टिकते. सद्गुरू केल्याने हे सगळे स्पष्टपणे समजते. मूळ परमात्मा स्वरूपाला नामरूप नाही. भक्त ज्यावेळी उपास्य देवतेला भजतो त्यावेळी त्याच्यापुढे असणारे देवतेचे नामरूप मानवी कल्पनेतून निर्माण झालेले तेच असते. प्रेमाची जोपासना करून त्या रूपाशी तदाकार होणे ही मानवतेची परिसीमा आहे यात शंका नाही. परंतु तेथे स्थलकालाच्या मर्यादा असतातच. त्या ओलांडून पलीकडे गेल्याशिवाय अनंतामध्ये झेप घेता येत नाही. मानवता मागे टाकून अनंतात नाहीसे झाल्या वाचून परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही. म्हणून सगुण भक्ती व निर्गुण भक्ती असा भेद करून श्री समर्थांनी निर्गुण भक्तीला परमोच्च स्थान दिले. निर्गुण भक्तीच्या पायरीला पोहोचलेला भक्त सगुण भक्तीचा उच्छेद कधीच करीत नाही. फक्त सगुणाच्या प्रेमाचा रस घेताना त्याच्या मनात भ्रमाचा लेश देखील नसतो. किंबहुना सगुणाची त्याला इतकी सवय झालेली असते की भक्तसम्राट श्री तुकोबाराय सांगतात, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. असो, भक्तीचे हे रहस्य गळे उतरण्यास श्री सद्गुरूचा सहवास अवश्य असतो. समास 10वा समाप्त. दशक 4 समाप्त.